नामदार छगन भुजबळ यांनी नेहमीच जातीपातीचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेतली आहे. मुंबईत 23 नोव्हेंबर 1987 रोजी मोठ्या प्रमाणात समस्त बहुजन समाज हुतात्मा स्मारकावरती जमला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबर 1987 रोजी तो संपूर्ण परिसर गोमूत्राने स्वच्छ करणाऱ्या नामदार भुजबळ यांचे बहुजनांबद्दल काय मत आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे बौद्ध स्मारकावरती बोधिवृक्ष फांदी लावण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी आधी बहुजन समाजाची माफी मागावी आणि नंतरच त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजकपद भूषवावे अशी बहुजन वंचित आघाडीची मागणी आहे. तसे न झाल्यास भुजबळ साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवून देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे भव्य असे आंदोलन छेडून बहुजन समाजाच्या जीवावर लुटलेली संपत्ती मान सन्मान उघड्यावर पाडल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही. मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी बैठका घेऊन ते मराठा समाजाच्या लोकांमध्ये जनजागृती निर्माण करीत आहेत. त्यांनी सरकारला 24 ऑक्टोबरला अल्टिमेट दिला आहे. त्यानंतर एक सेकंदही थांबणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे. जातीपातीचे राजकारण करतात म्हणून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना मोठ्या प्रमाणात लक्ष केले असून त्यांच्यावरती प्रत्येक ठिकाणी अक्षरशः तुटून पडत आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे. मराठा समाज विरुद्ध भुजबळ असा सामना सातत्याने रंगत असून जरांगे पाटील यांच्याशी पंगा घेणे भुजबळ यांना महागात पडत असून त्यांचे कट्टर समर्थक जयदत्त क्षीरसागर यांनी भुजबळ यांची साथ सोडली असून अनेक मराठा समर्थकही होळकर यांची रीढ ओढतील असे सांगितले जात आहे. जरांगे पाटील यांनी 24 ऑक्टोबरला दिलेला अल्टिमेट आणि त्याच दिवशी नामदार छगन भुजबळ यांच्या नियोजनाखाली नाशिकच्या त्रिरश्मी बुद्धलेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधिवृक्षाच्या फांदीचे केले जाणारे रोपण याला विशेष महत्त्व आहे. बोधिवृक्ष स्थापन महोत्सवासाठी देशभरातून येणारे मान्यवर व उपासकही बघता मराठा समाज विरुद्ध बहुजन अशी तेढ निर्माण करण्याचे, मराठा विरुद्ध बहुजन दंगल घडवण्याचे हे एक षडयंत्र केले जात आहे. तरी बहुजन समाजाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करण्यात येते की या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. मराठा समाजाला आरक्षण भेटलेच पाहिजे ही आमची रास्त भूमिका असून नामदार भुजबळ यांना कुठलाही सपोर्ट किंवा पाठिंबा नाही. खरं तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आहेत. त्यांच्याकडे बोधिवृक्षाच्या फांदी रोपण सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी सोपवणे गरजेचे असताना जातीयवादी नामदार छगन भुजबळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याचे नेमके कारण काय याचा उलगडा होत नाही. विजयदशमीला त्रिरश्मी बुद्धलेणी येथील बोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या महोत्सवात श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रह्मदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अति महत्त्वाच्या व्यक्ती आणि भंते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आणि त्याच दिवशी जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटची तारीख संपत आहे. त्यामुळेच या दिवशी मराठा समाजाने भुजबळांविरुद्ध रान उठवल्यास बोधिवृक्ष फांदीरोपण महोत्सवास कार्यक्रमावरती त्याचा विपरीत परिणाम होणार नाही ना अशी शंका उपस्थित होते. या सोहळ्याची भुजबळांकडे सोपवलेली जबाबदारी आणि त्याच दिवशी जरांगे पाटलांचा अल्टिमेट बघता मराठा विरुद्ध दलित समाज यांच्यात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा विघातक शक्तीचा हा डाव तर नाही ना असा संशय घेण्यास निश्चित वाव आहे. संबंधित यंत्रणांनी असे काही होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेऊन त्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत. भुजबळ यांनी दलित समाजाची माफी मागितल्याशिवाय त्यांना बोधिवृक्ष फांदीरोपण आम्ही करून देणार नाही हे संबंधित यंत्रणांनी लक्षात घ्यावे. तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या बौद्ध उपासक आणि दलित बांधवांना कोणतीही बाधा पोहोचू नये यासाठी कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. यावेळी अविनाश शिंदे, पवनभाऊ पवार, महानगर अध्यक्ष, नाशिक जिल्हा अध्यक्ष वामनदादा गायकवाड, उर्मिलाताई गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सचिव, महिला जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ साबळे, जितेशजी शार्दूल,
नगरसेवक तथा माजी स्थायी सभापती महासचिव संदीपभाऊ काकळीज, रवीजी पगारे महासचिव, महानगर प्रमुख युवक बाळासाहेब शिंदे, बजरंग शिंदे, विश्वनाथ भालेराव, सुनील साळवे आदी उपस्थित होते। 24 ऑक्टोबर रोजी त्रिरश्मी बौद्धी लेणी येथे बौद्धी वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे, त्याच दिवशी मनोज जांगरे पाटलांनी सरकारला अल्टिमेट दिलेला आहे की त्यानंतर आम्ही एकही मिनिटं थांबणार नाही। नामदार छगनराव भुजबळ साहेब यांनी जांगरे पाटलांना अंगावर घेऊन एक प्रकारे मराठा समाजाला विरोध दर्शवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद, स्वागत अध्यक्षपद हे छगनराव भुजबळ साहेब निभवत आहे। त्यामुळे हा सरकारचा दलित मराठा वाद घडवण्याचं एक मोठं षडयंत्र या ठिकाणी आहे। त्यामुळे हे दलित मराठा वाद घडू नये, त्यामुळे आम्ही समाजाला या ठिकाणी आव्हान करतो की या ठिकाणी जर काही मराठा समाज समोर आला तर आपण त्या ठिकाणी संयमाची भूमिका घ्यावी। या ठिकाणी आम्ही भुजबळ साहेबांना अशी विनंती करतो की सदर फांदीला हात लावण्याच्या आधी आपण दलित समाजाची, बहुजन समाजाची माफी मागावी। कारण की हुतात्मा स्मारक जेव्हा तुम्ही दलित समाज त्या ठिकाणी गेला म्हणून तुम्ही हुतात्मा स्मारक साफ केलं होतं आणि आज त्या दलित समाजाचं सर्वस्व श्रद्धास्थान असणारी जी फांदी आहे ती फांदीचं वृक्षारोपण तुमच्या हाताने होतं आहे। त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही दलित समाजाची माफी मागावी। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही त्यांना त्या फांदीला हात लावून देणार नाही। संपूर्ण वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी जाऊन त्यांना विरोध करेल। लोकराज्य न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।